नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील भातकुली पंचायत समितीत आरटीई प्रवेशासाठी तब्बल 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. तक्रारदार यांच्या मुलीला आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मंजूर झाला होता, मात्र ऑनलाईन अर्जात दिलेल्या पत्त्यावर तुम्ही वास्तव्यास नसल्याचे सांगत आरोपींनी प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. तुम्हाला कठोरा येथील टोमोए इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश मिळू शकणार नाही, सकारात्मक अहवाल पाठवायचा असेल तर 50,000 रुपये द्यावे लागतील, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांनी केल्याचा आरोप आहे. तक्रारदारांनी याबाबत अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचत अमरावतीतील रुक्मिणीनगर परिसरात कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान आरोपींना 25,000 रुपये रोख आणि 25,000 रुपये डमी नोटांच्या स्वरूपात स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी 42 वर्षीय कंत्राटी कर्मचारी हर्षवर्धन वासुदेव इंगळे आणि 54 वर्षीय प्रभारी केंद्र प्रमुख नरेंद्र गोपाळकृष्ण धनस्कर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्हीही आरोपींविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात लाचखोरीचे प्रकार समोर येत असल्याने संताप व्यक्त केला जातोय. भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहनही एसीबी कडून आता करण्यात आले आहे.